सर नमस्कार. 35 वर्षांच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो, यावर काय सांगाल? आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आप्पा यांनी 1990 पासून या वसई तालुक्याच्या विकासाचा गाडा स्वतःच्या खांद्यावर घेऊन ह्या वसईकर जनतेला आजपर्यंत जो काही विकास करून दाखवलेला आहे आणि त्यांच्या सोबत राहिलेला आहे. म्हणून गेली 35 वर्ष वसईकर जनता आप्पांना आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज पण निवडून दिलं. मागे 115 पैकी 108 नगरसेवक दिले, ते कामं केली म्हणून दिली. विरोधकांना जर त्यांनी काम केलं असतं तर त्यांना निवडून दिलं असतं. त्यांना का निवडून दिलं नाही? त्यांच्यावर साधे विरोधी पक्षनेते पद नव्हतं. हे बहुजन विकास आघाडीची ही किमया आहे, आप्पांची किमया आहे. काम करतो म्हणून लोक निवडून देतात. आज 5 दिवसांपासून या प्रभागामध्ये प्रचार सुरू आहे. प्रचाराचं नेमकं नियोजन काय आहे आणि तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय? आम्ही जी या प्रभागात कामं केली आहेत त्या प्रभागात केलेल्या कामाच्या जीवावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आणि प्रतिसाद बघितलं तर तुम्ही आता कॅमेरा फिरून बघा आजूबाजूला, तुम्हाला समजेल लोकांचा काय प्रतिसाद आहे. आता या प्रभागामध्ये तुम्ही फिरताय तर लोकांकडून काय समस्या समोर येत आहेत? आम्ही ज्या प्रभागातून माझे मिसेस नगरसेविका आहेत तिथे तर काही समस्या नाही. बाजूच्या वॉर्ड जो आहे तिथे भरपूर समस्या आहे. समस्यांचा अक्षरशः डोंगर आहे आणि तिकडची भरपूर लोकांनी आम्हाला समर्थन पण दिलेलं आहे. विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत विविध संघटनांचे, त्यांनी आम्हाला इथे समर्थन दिलेलं आहे. सर आता मागेच आम्ही तुमची काही दिवसांपूर्वी बातमी घेतली होती. मधुबन येथे रस्त्याचं पॅचवर्कचं काम बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही करून घेतलेलं होतं. पण सर दरवेळी पावसाळ्यामध्ये हा रस्ता पाण्याखाली जातो, यासाठी तुमच्या काय उपाययोजना असतील? पाण्याखाली रस्ता जाण्याचं कारण भरपूर आहेत. कारण तो आपला जो भाग आहे जिथे पाणी भरलं जाते तो निसरता भाग आहे, त्याच्यामुळे तो पाण्याखाली जातो. आणि नियोजन करायचं तर लोकनेते आप्पांजवळ त्याचं नियोजन आहे. गेली 5 वर्ष महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे, प्रशासकीय राजवट असल्यामुळे ते काम तसंच राहिलेलं आहे. मग ही प्रलंबित कामं तुम्ही निवडून आल्यावर करणार? नक्कीच करणार. आम्ही निवडून आले नाही आले तेव्हा पण ही कामं करत होतो. 5 वर्ष प्रशासन असताना आम्ही प्रयत्न करत होतोच ना कामाला. आता तुम्ही स्वतःच बोललो की मधुबन रस्ता तुम्ही, म्हणजे आमचा वचक असेल प्रशासनावर तर नक्कीच कामं होणार. आता मतदारांना तुम्ही काय आवाहन करा? मतदारांना हेच सांगतो की कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. आमच्या समोर जे उमेदवार आहेत हे पैशाच्या जोरावर निवडणुका लढवल, त्यांचा जनतेशी काही संपर्क नाही, संबंध नाही. एखादा फुटलेलं गटाराचं झाकण त्यांनी कधी चेंज केलेलं नाही. आणि ते आता लोकांना विविध मोठ्या मोठ्या आश्वासनं देत आहेत. आम्ही रस्ते करू, गटार करू, ती तर आमच्या प्रभागात ऑलरेडी झालेली आहे. जो आज के समय में जो चल रहा है वुमेन्स सेफ्टी, वो बहुत इम्पोर्टेंट है. बट जिस तरीके से आप अगर ऑल इंडिया देखेंगे तो वुमेन्स के लिए सेफ्टी बिल्कुल भी नहीं है. कहीं ना कहीं वुमेन्स अगेंस्ट में इतने क्राइम हो रहे हैं, दे आर नॉट सेफ एट ऑल. तो वसई विरार में भी पिछले 35 सालों में आपने कभी ऐसा कोई क्राइम नहीं सुना होगा कि आपने न्यूज में कि वसई विरार में कोई क्राइम हुआ है अगेंस्ट वुमेन. दे वर वेरी सेफ. रात में 12 बजे भी निकलते थे तो सेफ थे. लेकिन आज के जमाने में अभी जो 1 साल में आपने परिवर्तन देखा होगा, इतना गलत परिवर्तन हुआ है कि लेडीज बिल्कुल भी सेफ नहीं है. अपने घर की बहन बेटियां सेफ नहीं है. रात में जाते समय उनको इतनी तकलीफ होती है क्योंकि हर जगह कुछ ना कुछ नाला सुपारा हो या कोई पर्टिकुलर बेल्ट हो, वहां पर चरस वगैरह इस तरीके की चर्सी लोग हैं, जिसकी वजह से इस तरह की क्राइम हो रहे हैं. वुमेन्स आर नॉट एट ऑल सेफ. सो बिकॉज ऑफ दैट अगर सेफ्टी चाहिए वसई विरार में तो आपको बहुजन विकास आघाड़ी को चुनकर लाना होगा. हितेंद्र ठाकुर जी के आशीर्वाद से वसई विरार में कभी कोई क्राइम नहीं हुआ है और उन्होंने हमेशा लेडीज को सेफ्टी प्रोवाइड की है. कभी भी उनके कार्यकर्ता रात में भी कुछ अगर ऐसा चीज होता था तो देवर अलर्ट, रात में वो पहुंचते थे, वो इंसान को सबक सिखाते. लेकिन कैसे होता है कि हमें अगर यहाँ पे सेफ्टी चाहिए, वुमेन्स की सेफ्टी चाहिए, बच्चों की सेफ्टी चाहिए, बच्चियों की सेफ्टी चाहिए, तो आपको बहुजन विकास आघाड़ी को वोट देना चाहिए और उनको जीतकर लाना चाहिए. दादांची निवड आम्ही आजच केलेली नाहीये. गेल्या 10 वर्षात आम्ही अजितदादांचीच निवड केलेली आहे. कारण पहिली आमची नगरसेविका अजितदादांची मिसेस विजया, आणि हिच्यामुळे म्हणजे हिने बरंच काम केलंय काम, आणि आजी हिच्यामुळे
बरेच एरियामध्ये येणं किंवा लेडीजकडे बघणं, लेडीजचे काय प्रॉब्लेम असेल तर ऐकून घेणं, किंवा एक फोन केला तर अजित कितीही कामामध्ये असला तरी पण त्याचा रिटर्न कॉल येणं की काय का फोन केला होता किंवा काय काम आहे, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की एखादा व्यक्ती आमच्या कॉलचा रिप्लाय देतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. ही विरारसाठी आप्पांशिवाय पर्याय नाही, सिट्टू शिवाय पर्याय नाही, आणि गोखिरासाठी आम्हाला अजित किंवा अजिता म्हणतो आम्ही तिला अक्षरशः, तिच्याशिवाय पर्याय नाही. कारण ही दोन्ही नवरा-बायको खूप चांगले आहेत आणि ते करतील याचा पण विश्वास आहे आम्हाला की ते आमच्यासाठी करतील आणि करत आलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त बहुजन विकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीच. आम्हाला फक्त अजित दादा पाहिजे का त्यांचं काम जाम भारी आहे. बाकी तर कुठे पण गेले तर काहीच कामं होत नाही ना. परत आप्पासाहेबचे पण ऑफिसला गेले तर ह्या गोष्ट खरी आहे, ती कुठे पण बाहेर बसून देत नाही माणसांना. काय काम आहेत लगेच त्यांचे माणसं विचारणार कसला आले काय कामात या हातमध्ये भेटा. हे तर बाकी कुठे पण गेले तर काहीच होत नाही. फेऱ्या मारा, नाही तर लाईन मध्ये उभा राहा, नाही तर परवा या, कधी पण काय पण टाइम भेटणार. ते मोठ्या माणसाचे भेटू शकत नाही आमच्या सारखे माणसं ना. तिकडे गेल्यावर आम्हाला लगेच विचार येते, लगेच आम्हाला आमचे जे प्रॉब्लेम असते सॉल्व्ह करतात. आप्पांनी परिवहन सेवा चालू केली आणि ते खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे की 50% बायका लेडीजला महिलांना सूट देण्यात आली. ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि फक्त आम्हाला आप्पाच हवे आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप सवलती देण्यात आल्या, म्हणून आम्हाला अजित दादांना बहुमताने निवडून द्यायचं आहे एवढंच. जेव्हा प्रवीणा मॅडम महापौर होते तेव्हा त्यांनी महिलांसाठी भरपूर म्हणजे प्रकल्प म्हणजे सुविधा वगैरे उपलब्ध करून दिलेले महानगरपालिकाकडून. महिला व बालकल्याणसाठी त्यांनी खूप कामं केलेले आहेत आणि ते सर्व लक्षात घेऊन आपल्याला एकच म्हणजे माझं मत आहे की आपल्या सर्वांना बहुजन विकास आघाडीला भरपूर मताने विजयी करून आणायचं आहे. तर तुमच्या सर्वांना एकच विनंती आहे की शिटीची निशाणीवरती शिटीचं बटन दाबवा आणि बहुजन विकास आघाडीला जिंकून आणा. बहुजन विकास आघाडीचा जय द्वारकाधीश.